त्यांचा द्वेष हा गोरेभाऊंवरचा नसावा. सोलापुरात आल्यामुळं त्यांना सतत ज्योतिताई समोर दिसत असावे म्हणून तो नैराश्य त्यांच्यावरती आल्यामुळं त्यातनं त्यांची झालेली ती बडबड असावी. शिवसेनेत जाऊन काहीतरी होईल ह्या आशेने त्या शिवसेनेत गेल्या आणि त्यांची अवस्था अशी झाली की जेवणाच्या पंक्तीला बसलेले वरण त्या गेल्या आणि त्यांना काहीच हाताला नाही लागलं. आणि त्यांचं पायगुण असं होतं त्या सेनेत गेले आणि सेनेतही काल शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेबांवरची टीका केली आणि आम्ही त्यांचं पूर्ण त्यांची जे प्रेस कॉन्फरन्स होती आम्ही बघत होतो. तर सुषमा अंधारेंना त्या राज्यात कोणी विचारत नाही आणि शिवसेनेलाही कोणी विचारत काहीतरी मिळेल, काहीतरी मला पदरात पडेल. म्हणजे हिंदुत्ववादी विचारांना ज्यांनी प्रखर विरोध केला, ज्यांनी बाळासाहेबांबद्दल अपशब्द वापरले, आदित्य ठाकरेंबद्दल अपशब्द वापरले, अशा नेत्या जेव्हा शिवसेनेत आपलं कुठं समाज ज्या क्षेत्रात काम करत होते, आपलं कुठं काही निभाव लागत नाही, शिवसेनेत जाऊन काहीतरी होईल ह्या आशेने त्या शिवसेनेत गेल्या आणि त्यांची अवस्था अशी झाली की जेवणाच्या पंक्तीला बसलेले वरण त्या गेल्या आणि त्यांना काहीच हाताला नाही लागलं. आणि त्यांचं पायगुण असं होतं त्या सेनेत गेले आणि सेनेतही प्रेस कॉन्फरन्स घेतले. आज जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्ह्यात आले म्हणजे 5-6 आमदार, 100-200 नगरसेवक, 8-10 सभापती, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष एवढी ताकद घेऊन पालकमंत्री जयकुमार गोरे जिल्ह्यात होतात. अंधारे आले, त्यांच्या मागे एक ग्रामपंचायत सदस्य, सरपंच सुद्धा कुठं दिसला. आणि ज्यावेळी राजकारणात स्वतःची म्हणजे अस्तित्व स्वतःच संपत जातं, स्वतःला किंमत मिळत नाही, त्यामुळे बडबड करून काहीतरी अस्तित्व दाखवायचा हा प्रयत्न आहे. जयकुमार गोरे साहेब असतील, आम्ही सगळ्या पक्षाचे प्रमुख, आम्ही पदाधिकारी असो, आम्ही विकासाच्या जातो, विकासाचे मुद्दे घेऊन जातो. सोलापूर वासियांनी, सोलापूर जिल्ह्यातल्या लोकांनी आजपर्यंत ज्या ज्या अपेक्षा मनाशी बांधून गेलं की एक स्वप्न जे अपेक्षित सोलापूरचं एक स्वप्न मनाशी बाळगलेलं होतं, ते सगळे स्वप्न माननीय राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आणि पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यात आज विकासाचे कामं पूर्ण होतात. पण ते विमानतळासह रेल्वे स्टेशन, आयटी पार्क असेल, शहराला पाणी पुरवठा देणं असेल, जिल्ह्यातले पंढरपूर तीर्थक्षेत्र असेल, अक्कलकोट तीर्थक्षेत्र असेल, अशा असंख्य कामं जे आम्ही सांगायला बसतो तर प्रेस त्याच्यावर चालेल. एवढे विकास कामांवर आम्ही बोलतो, आमचे नेते जयकुमार गोरे बोलतात आणि जयकुमार गोरेंच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीनं जे सगळ्या निवडणुकीत घवघवीत यश मिळवलं, त्यात सगळ्यात मोठं यश हे सोलापूर जिल्ह्यामध्ये होतं आणि हे यश जयकुमार गोरेंच्या नेतृत्वाखाली होतं. त्यामुळे जयकुमार गोरेंच्या नेतृत्वाखाली, आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली हा जो यश संपादित होत आहे. जयकुमार गोरेंची छबी कशी खराब करायची, त्यांना व्यक्तिगत टार्गेट करणं, त्यांनी केलेल्या विकास कामांचा कधी आकडेही नाही बघितले आणि त्यांचं नावही कधी ऐकले नाही. जयकुमार गोरेंना कसं टार्गेट करता येईल, गुन्हे कसे दाखल करता येईल, भ्रष्टाचाराचा आरोप. मला सुषमा अंधारेंना एवढंच म्हणायचं आहे, तुमचं अस्तित्व संपलेलं आहे, तुम्हाला कुणी खात नाही. सोलापूरमध्ये आल्यावर एक ग्रामपंचायत सदस्य तुमच्या बाजूला उभा राहत नाही. त्यामुळे जयकुमार गोरेंसारख्या ताकदवर नेत्या ज्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने 4-4 वेळा निवडून आलं, या जिल्ह्याचे विकास कामं करत असताना स्वतःच्या मतदारसंघात जेवढे वेळ देतात कदाचित त्याच्यापेक्षा जास्त वेळ या सोलापूर जिल्ह्याला वेळ देणाऱ्या असे नेते आहेत. त्यांच्यावर टिप्पणी करताना एकदा आपण स्वतःच पक्ष आणि स्वतःचं अस्तित्व तपासून पहा. जयकुमार गोरेंनी या जिल्ह्याला खूप काही द्यायचा प्रयत्न केलेला आहे. अशांबद्दल आपण बोलताना तारतम्यानं बोला. टिप्पणी एवढे गुन्हे दाखल झाले, सार्वजनिक जीवनात आमच्या सगळ्यांनी गुन्हे दाखल. तुम्ही ज्या पक्षात काम करता त्या पक्षातील नेत्यांची गुन्ह्याची एकदा यादी वाचून घ्या. राजकीय जीवनात, सामाजिक जीवनात काम करत असताना कित्येक वेळा गुन्हे होत असतात. त्याचा निर्णय आपल्या न्यायपालिका आहे, न्यायव्यवस्था आपल्या राज्यात आहे, देशात आहे, तो निर्णय घेते. भ्रष्टाचाराचे आरोप खोटे करायचे असतील तर आम्ही असंख्य तुमच्यावर करू शकतो.
मुंबई महापालिकेत आजपर्यंत तुम्ही काय काय केलं तुमच्या पक्षाने वगैरे काय ह्याची यादी वाचून जातो. पण आम्ही व्यक्तिगत टीका टिप्पणी न जाता विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करतो. आणि असे कुणी म्हणजे संजय राऊत टीका केले, त्याच्यानंतर अंधारे टीका केले, त्याचा अर्थ एकच आहे की जयकुमार गोरे हे विरोधकांना टोचायला लागले, त्यांचं कर्तृत्व टोचायला लागलंय. पण भारतीय जनता पार्टीला माहिती आहे, या जिल्ह्याला माहिती आहे की जयकुमार गोरे हे काय कसे आहेत, त्यांचं काम कसं आहे. त्यामुळं आम्ही असेल, इथली जनता असेल, आम्ही पूर्ण पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पाठीशी आहोत. त्यामुळे अंधाऱ्यांसारखे राऊतांसारखे असे कितीही आले आणि कितीही गेले तर ह्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता आम्ही आमच्या विकास केंद्र जे कामं केलेले आहेत आणि जे करणार आहोत हे जनतेपुढे ठेवून आम्ही काम करणार आहोत. पार्श्वभूमीवर मी आज माझं मत या ठिकाणी व्यक्त करतोय की सुषमा अंधारे जे अनेकांना अक्का म्हणून परिचय आहेत. मुळात झालंय काय तर दादांनी सांगितल्याप्रमाणे पंक्तीला बसल्याने जेवण संपलं. संपूर्ण हयात बाळासाहेबांवरती द्वेषाने टीका करायची, हिंदू देवदेवतांचा अपमान करायचा, उद्धव साहेबांवरती आयुष्यभर टीका करायची आणि स्वतः व्यावसायिक भाषण करते असलेले सुषमा अस्तित्व कुठेही शिल्लक राहिले नसल्यामुळं जाईल तिथल्या भाजपच्या काम करणाऱ्या नेतृत्वांवरती टीका करण्याचं काम या दोघांकडनं होत असतं. मुळात या दोघांमुळेच पक्ष संपलेला आहे. जे काही शिवसैनिक आहेत ज्यांची बाळासाहेबांवरती निष्ठा आहे, आदर आहे, ती सगळे लोक आज भाजप आणि महायुती सोबत जोडले गेलेले आहेत. वास्तविकता आता सचिन दादांनी सांगितल्याप्रमाणे जयकुमार गोरे यांचं स्वकर्तृत्व आहे. 4 टर्म निवडून येऊन फक्त सोलापूरच नाही तर शेजारचं सांगली, सातारा, इकडं धाराशिव, माढा लोकसभा या सगळ्या ठिकाणी त्यांनी पक्ष संघटना वाढवली. नगरसेवक, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष ही सगळी पदं या ठिकाणी बहुसंख्येने निवडून आणलेली आहेत. माणसाने कर्तृत्वाने आपली कार्यपद्धती सिद्ध केली पाहिजे. त्यांचं स्वतःच कुठलंही कर्तृत्व दाखवता येत नाहीये, सिद्ध करता येत नाही. शेजारी एखादा ग्रामपंचायती सदस्य सुद्धा ज्याला बूथवरती किमान 100 मतं पडलेत अशी लोक यांच्या बाजूला बसायला नसल्यामुळं आज ही लोक फक्त ज्यांचं कर्तृत्व मोठं आहे त्या लोकांवरती असे आरोप करून व्यक्ती चरित्रावरती बोलण्याचं काम करतात. आपल्याला कल्पना आहे एखाद्या माणसाला ज्यावेळेस विकासातनं किंवा कामातनं थांबवता येत नाही त्यावेळेस माणूस शेवटच्या वेळेस हा व्यक्तिगत टीक्यावरती येत असतो. मुळात त्यांचा द्वेष हा गोरे भाऊंवरचा नसावा. सोलापुरात आल्यामुळं त्यांना सतत ज्योतिताई समोर दिसत असावे म्हणून तो नैराश्य त्यांच्यावरती आल्यामुळं त्यातनं त्यांची झालेली ती बडबड असावी. दादा ते असं फक्त आहे की भाजपच्याच काही नाराज लोकांनी जे आहे की त्यांना हे सगळ्या गोष्टी नाराजगड भाजपमध्ये आहे असं त्यांचं म्हणणं आहे. भाजपमध्ये कोणी नाराज असण्याचं कारण नाही. भाजपचा मतदार, भाजपचा कार्यकर्ता हा पक्षासोबत असतो. त्यामुळं कालच्या सगळ्या निवडणुकीत भाजप एकतर्फी निवडणूक जिंकलेली आहे. त्यांच्याकडे कोणी कार्यकर्ताच नाहीये. त्यामुळं त्यांना दुसऱ्या पक्षाच्या कदाचित लोकांना मग असं भेटायला बोलायला वेळ मिळत असावा. ज्याला आपल्या पक्षाचे कार्यकर्ते असतील तो आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्याशी बोलत बसेल नाही करून. सोलापूरला येऊन जर दुसऱ्या पक्षाची भेटत असेल असं तेच म्हणत असतील म्हणजे स्वतःच पक्ष उरलं नाही त्यांच्याकडे, हे त्यांच्या बोलण्यात सिद्ध होते. आदल्या दिवशी सुषमा अंधारे असं म्हणत होते की मला कागद मिळणार आहे, मी दुसऱ्या दिवशी सांगते. दुसऱ्या दिवशी त्यांनी 19 पानाची जे काही होते ते दिलं तरी. पण ह्या मागे कोणीतरी बाह्य शक्ती काम करतो का किंवा पोलीसचे ते सगळं डॉक्युमेंट बोलत देणं कोणी बाह्य शक्ती काम करतो असं तुम्हाला वाटतं? बघा आता दादांनी सांगितलंय की जे काय राजकारणात आपण काम करत असताना आपल्यावरती समाजकारणात, राजकारणात अशा प्रकारचे अनेक प्रकरण गुन्हे दाखल होत असतात. पक्षासाठी, संघटनेसाठी काम करत असताना अनेक शिवसैनिकांवरती, नेत्यांवरती कितीतरी गुन्हे आहेत. पण ते कुणीतरी द्यायची काय, पुरवायची काय गरज व्यवस्था आहे? न्याय व्यवस्थेत ते कागद माहितीच्या अधिकार खाली किंवा कुठल्याही बाबतीत सगळ्याला मिळत असतात. तर त्यांना मुळात पक्षाचा अजेंडा नाहीये. पक्ष संघटना कशी वाढवायची ह्याच्यावरची त्यांच्याकडे मुद्दे नाहीयेत. त्यामुळं फक्त दुसऱ्याकडे बोट करणं एवढंच त्यांच्याकडे शिल्लक आहे. जेव्हा जनतेने 50-50 हजाराच्या लीडनी जर त्यांना लोकशाहीत निवडून दिला असेल तर जनतेने त्यांना स्वीकारलेलं ना. आता तो गुन्हा सिद्ध होतो का, गुन्ह्यात दोषी आहे का ही न्याय व्यवस्था ठरवेल. ते आपण कसं काही करू शकतो की ते दोषी आहेत म्हणून जे काही दाखल गुन्हे ती न्याय व्यवस्था त्याचबरोबर जे आहे पण त्यांनी टीका केलेली आहे की दरवेळेचे जे 2 सूट असतात ते पालकमंत्र्यांसाठीच का राखीव असतात, त्याला सूट दिला गेला नाही अशी त्यांनी व्यक्त केलेली. कुठलं पद आहे सुषमा अंधारेंकडे सूट मिळण्यासाठी? रेस्ट हाऊसवरचं सूट कोणासाठी राखीव असतं?
त्यांच्याकडे कुठलं पद आहे? तेच वैफल्य आहे, तेच नैराश्य आहे. ज्योतिताई मागणं आले, खासदार झाले, मला काही सोय होई नाही, मला काही मिळेल नाही, म्हणून असं फ्रस्ट्रेशन मध्ये काही बोलायला लागले. आमदार नाही, खासदार नाही, कुठल्या संविधानिक पदावरती नाही, रेस्ट हाऊस वरची रूम त्यांना कशासाठी आरक्षित पाहिजे? त्यासाठी त्याकडे आहे का की दोन जे सूट आहेत ते पालकमंत्र्यांसाठी राखीव असतात? रेस्ट हाऊस वरती पालकमंत्र्यांसाठी सूट राखीव असतो का नाही कायदेशीर, याचाही जर त्यांना अभ्यास नसेल आणि अशा लोकांकडे जर पक्षाची संघटना दिली जात असतील तर अजून पक्ष ह्याच्यापेक्षा अजून किती खाली जायला मार्ग आहे पक्षाला तयार. नैसर्गिक आहे ना. नैसर्गिक आहे ना. जो घराचा जिल्ह्याचा पालकमंत्री असतो त्यांच्यासाठी रेस्टॉरंट वरती पक्ष आरक्षित असतो. 10 कोटी रुपये खर्च केलाय असं म्हणणं आहे त्यांचं. कोणी सुषमाताईंनी आरोप केलाय. कशासाठी? दोन सूटसाठी 10 करोड रुपये खर्च केला गेला. ह्या सुषमा अंधारे आहेत ते 10 कोटी म्हणते, 100 कोटी म्हणते, बोलायला काय? आज सदर भागामध्ये जो पंतप्रधानांवरती खालच्या पदवीवरती टीका करण्यात आली, त्यावेळेस काही कोणी बोललं नाही. मात्र ज्यावेळेस पालकमंत्र्यांवरती बोललं त्यावेळेस सगळी जी टीम आहे देशात ज्यावेळी विद्यार्थी आंदोलन सुरू झालं, विद्यार्थ्यांच्या नावाने जे आंदोलन सुरू झालं, त्याच्या वेळेमध्ये विद्यार्थी सोडून काही वेगळ्या हेतूने ज्या लोकांनी कमेंट्स केले, पोस्ट केले, हे केले, त्या गोष्टीला आम्ही प्रेस घ्यायची गरज आहे. समजून घ्या, आज सुषमा अंधारे एका पक्षाच्या नेत्या आहेत म्हणून त्यांच्याबद्दल प्रेस घ्यायची. असं तर कोणीही कोणावर कधीही टीका करू, त्या सगळ्यांना आम्ही प्रेसवर उत्तर देणं शक्य होत नाही. रोज तसं कोणी ना कोणी टीका टिप्पणी करत असत. आणि जे सोलापूरच्या बाबतीत झालं त्यावेळेला आम्ही जिथं विरोध दर्शवायचं ते केलं, काही प्रोसेस आहे न्यायिक तेहीच केलं. पण अशा प्रत्येक गोष्टीला म्हणजे सुषमा अंधारेंनी या शिवसेने एका प्रमुख पक्षाच्या नेत्या आहेत, आपल्या जिल्ह्यात येऊन बोलले म्हणून होतं. तसं रोज कोणी कुठं ना कुठं टीका टिप्पणी करतं, त्या सगळ्या गोष्टीसाठी आपण प्रेस घेऊ शकत नाही ना त्याच्यात. पण ह्याचा अर्थ असं नाहीये की आम्ही त्यांच्यावर टीका केलो की गप बसतो. त्यावेळी वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही ज्यांनी कोणी आमच्या भावना व्यक्त केल्या आणि मोदीजींच्या आमच्या सगळ्यांच्या पोस्ट बघा, आम्ही त्यावेळी क्लिअर आमची भूमिका होती. आम्ही मोदीजींच्या सोबत आमच्या नेतृत्वासोबत ठाम होतो आणि जे निर्णय पक्ष स्तरावर होत होते आम्ही पक्षाच्या सोबत होतो. आणि अशा वेळी बघा, आज एकट्याने मत व्यक्त केलं, उद्या दर दिवशी प्रत्येकाला आम्ही तुम्हाला सगळ्यांना घेऊन प्रेस घेऊ शकतो. प्रेस कधी घ्यायला पाहिजे, कुठल्या कारणातून घ्यायला पाहिजे, ह्याचंही काहीतरी ठरलेलं. सुषमा अंधारे म्हणतात की पालकमंत्री उल्लेख करतात पालकमंत्र्यांचा. तसं सुषमा अंधारे यांना आम्ही खूप काही बोलू शकतो, पण आम्हाला मर्यादा आहेत, आम्ही ते टाळतो. दादा, विषय असा आहे की सुषमा अंधारांनी गुन्ह्याची लिस्ट दिली, इकडे दुसरीकडे ते दुसरे गुन्हे दाखल होत आहेत. पण राजकारण हे गुन्ह्याच्या पातळीवर जाणं हे कितपत योग्य आहे? आता तुम्ही म्हटलं आज एक गुन्हा दाखल झाला, काल त्यांनी गुन्ह्याची यादी दिली, मग कोणीतरी पोस्ट व्हायरल करतं, ते खातकरी घातलं. गुन्ह्याच्या पातळीवर राजकारण काय तुमचं काय अनालिसिस आहे? त्यात त्यांनी असं राजकारण हे गुन्हेगारांच्या पातळीवर चाललंय का? ते बघा, यादीतले जे गुन्हे आहेत ना, तुम्ही पण म्हणता की ते सार्वजनिक स्वरूपाचे सार्वजनिक गुन्हे असावे, पण त्यातले काही गुन्हे आहेत ते व्यक्तिगत स्वरूपातले आहेत, उत्पन्नवाढीच्या संदर्भातले आहेत. हा चार वैयक्तिक आहे. एकच मिनिट, जे ती यादी वाचली ते खूप मोठं खर्च पब्लिक डोमेन वर सगळे आहेत, ते लपून नाही ठेवलेले आहेत, पहिली गोष्ट. आणि सार्वजनिक जीवनातले काही गुन्हे दाखल आहेत आणि काही व्यक्तिगत पण आहेत. राजकारणात काम करत असताना काही कॉन्स्पिरसी थिअरी पण तयार होतात, काही कटकारस्थाने होतात, त्याच्यामुळे काही गुन्हे दाखल होतात. मग ह्या सगळ्याला खरं खोटं करायला न्याय व्यवस्था आहे ना आपल्याकडे. सुषमा अंधारेंची सर्टिफिकेटची जयकुमार गोरेला आवश्यकता नाही ना, आम्हालाही नाही. हा, आम्ही किंवा आमचे नेते यांच्याबद्दल काही चुकीचं असेल तर न्याय व्यवस्था निर्णय घेईल. शिवसेनेचे असे कितीतरी नेते आहेत, त्यांच्यावर ढीगभर गुन्हे दाखल आहेत, आम्ही त्याचा कधी मुद्दा नाही केला. जरांगेंनी जे बोललं त्याच्याबद्दल आमच्या शीर्ष नेतृत्वाने त्याला उत्तर दिलेलं आहे. त्यामुळं एकदा शीर्ष नेतृत्वाने त्याच्यावर बोलल्यावर आम्ही त्याच्यावर बोलू नये. आणि ज्या वकिलांनी मोदीजींवर बोललेलं आहे त्यांच्यावर काय करायचं ते प्रोसेस चालू आहे आमची. मुद्दा असा आहे मी आणखीन एक दुरुस्ती करतो, एक मिनिट. वकिलांची ज्यावेळेस घटना कळली त्यावेळेसच आमच्या सोशल मीडियावरनं तुम्ही माझा अकाउंट चेक करू शकता, आम्ही निषेध त्यावेळेस व्यक्त केलेला आहे. दुसऱ्या दिवशी राष्ट्रीय स्तरावरती काही घडामोडी वेगळ्या घडल्या भाजप सरकारकडनं, त्यामुळे कदाचित त्या गोष्टी निदर्शनास आल्या नाही. परंतु सचिन दादा, आम्ही आमच्या स्तरावरती जे काही प्रशासकीय गोष्टी करायच्या आम्ही केले तर ती प्रक्रिया सुरू आहे त्याच्यावर.
तोच मुद्दा होता की ज्यावेळेस जे जुने लोक आहेत त्यांच्यावरती अन्याय झाला. आता जे काही 87 नगरसेवक आहेत त्यात अनेक संघातले लोक आहेत, स्वीकृतमध्ये संघातले लोक आहेत, संघटनेत अनेक लोक संघातले काम करत आहेत. आपलं भाजप आणि आपलं संघ आपल्या विचारधारेसाठी सक्षम आहे. मुळात सुषमा अक्कांकडे विचारधाराच आयुष्यभर उलट राहिलेली आहे. ज्यांच्यावरती टीका केली त्यांच्याकडे जाऊन आज स्वतःला बदलून त्या ठिकाणी स्वतःची पदरात काय पडतंय काय बघण्याची शोधण्याची त्यांना वेळ आलेली आहे. सचिन दादा पालकमंत्र्यावर टीका केल्यावर तुम्हाला तुम्ही